बातमी कोल्हापूरची। कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी जोरात सुरू आहे। अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागा वाटप निश्चित झालं नसलं तरी आम आदमी पार्टी या निवडणुकीत वंचित सोबत युती करणार असल्याची चर्चा आहे। याकरता प्राथमिक बैठक सुद्धा पार पडली आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। आपल्यासोबत आपचे शहराध्यक्ष आहेत उत्तम पाटील, त्यांच्याकडून जाणून घेऊया। उत्तमराव, काय नेमकी वंचित सोबत चर्चा सुरू आहे? किती बैठका आहेत आणि युती कधीपर्यंत घोषणा होणार आहे? युतीची घोषणा थोडासा संयम बाळगा। सगळ्या गोष्टी चांगल्या चर्चेचा आपण काल 2-3 फेऱ्या त्या ठिकाणी केल्या आणि त्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं तुम्हाला, आम्ही शेवटी ज्या जन्माला आलो राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मभूमीत, त्यावेळेला त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी स्वाभिमानानं जगायला शिकवलं। डॉक्टर आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं आणि शेवटी जेव्हा कार्यकर्त्याच्या वरती अन्याय होतो, जे कोल्हापूर महानगरपालिकेच्या सीट वाटपामध्ये तुम्हाला दिसते, प्रकर्षाने दिसते, फक्त एका पक्षात नाही, सगळं प्रस्थापित पक्षामध्ये दिसते, तेव्हा कुठंतरी वंचित घटकांनी आणि सामान्य लोकांनी एकत्र आलं पाहिजे, ही भूमिका घेऊन काल आम्ही वंचित बरोबर त्या ठिकाणी बैठका केलेल्या आहेत। आमची प्राथमिक चर्चाही झालेली आहे आणि ती चर्चा अगदी अंतिम टप्प्यात आहे। त्याच्यावरती आज आम्ही निर्णय घेऊ आणि दुपारपर्यंत तुम्हाला एक मोठी बातमी कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या राजकारणातली तुम्हाला समजेल। जागा वाटपावरती अजून चर्चा चालू आहे। 2 दिवसामध्ये अनेक लोकांनी आम्हाला संपर्क केलेला आहे आणि त्या माध्यमातून मग त्याचा फायनल आकडेवारी लवकरच येईल आणि निश्चितपणे आम्ही सर्वच जागा लढण्याचा प्रयत्न करू आघाडीतून। नक्कीच आपण पाहतोय की आम आदमी पार्टी आणि वंचित आघाडी ह्या सगळ्या एकत्र येऊन एक तिसरी आघाडी, विशेषतः कार्यकर्ता पॅटर्न राबवणारी ही आघाडी या ठिकाणी खरं तर निर्माण होतं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे यंदाच्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।